नमस्कार. जय श्री राम. वैष्णव जन तो तेणे कहिये, जो पीड पराई जाने रे. मंडळी, नरसी मेहतांचं 700 वर्षापूर्वीचे भजन आहे आणि ते गुजरातीमध्ये भजन आहे. या भजनात असं म्हटलेलं आहे की प्रत्येक मनुष्याने आदर्श वैष्णवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि जो ईश्वराचा आदर्श भक्त आहे, आदर्श सेवक आहे, तोच आदर्श शैव असणार आहे, आदर्श वैष्णव असणार आहे. म्हणजे आदर्श भक्ताची, आदर्श वैष्णवाची एक व्याख्या केलेली आहे, आदर्श शैवाची एक व्याख्या केलेली आहे की जो दुसऱ्यांचं दुःख जाणतो, आयुष्यभर परोपकार करतो, सेवा कार्य करतो, दुसऱ्यांचं दुःख जो आपलं दुःख मानतो, गोरगरिबांची सेवा करत राहतो, गोरगरिबांच्या भल्यासाठी झटतो, तो खरा ईश्वराचा भक्त आहे. त्याने आयुष्यभर अहिंसेचं पालन केलं आहे, तो सत्यनिष्ठ राहिलेला आहे, आपलं संपूर्ण आयुष्य सेवेसाठी समर्पित केलं आहे, तो खरा ईश्वराचा भक्त असतो. आणि एवढं करूनही तो त्यात असं म्हटलेलं, भजनात म्हटलेलं आहे, उपकार करी. म्हणजेच काय, तो उपकार करत नाहीये, उपकार म्हणजे परोपकार करत नाहीये, तर ते उपकार्य आहे, म्हणजे गौण कार्य आहे. मुख्य कार्य तर भगवंत करीत असतो. म्हणजेच मनुष्य म्हणजे जो भक्त आहे तो सेवा कार्य करतो, परोपकार करतो, गरिबांसाठी झटत असतो. ते उपकार नव्हे, तर ते सहाय्यक काम असतं, सहाय्यक कार्य असतं. मुख्य कार्य गौण कार्य असतं, उपकार असतात म्हणजे उपकार्य असतं, आणि मुख्य कार्य भगवंत करीत असतो. असंच या भजनामध्ये नरसी मेहतांनी वर्णिलेलं आहे. मंडळी, आज 2 ऑक्टोबर विजयादशमी, 2 ऑक्टोबर गांधी जयंती, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती, भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती आणि विजयादशमी, असा हा त्रिवेणी संगम, पवित्र त्रिवेणी संगम, असा पवित्र दिन आहे. मंडळी, हे भजन जे आहे, वैष्णव जन तो तेणे कहिये, जो पीड पराई जाने रे, दुसऱ्याचं दुःख जाणतो. मी आताच विश्लेषण केलं भजनाचं. ते भजन गांधीजी मूर्तिमंत जगले, ते काय जीवन जगले, गांधीजी काय जीवन जगले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हिने एका कार्यक्रमात असं म्हटलं, गांधी जयंती दिवशी गांधीजींशी बोलताना पंतप्रधान असं म्हणाले, उन्होंने कैसे जीवन बिताया. खरी गोष्ट आहे. गांधीजी कसं जीवन जगले, फार आदर्श जीवन जगले, फार उन्नत जीवन जगले, फार पवित्र जीवन जगले, पुण्यदायी जीवन जगले, समर्पित जीवन जगले, आयुष्यभर सेवा करत राहिले, गरिबांसाठी झटत राहिले, शरीरात रक्ताचा अखेरचा थेंब असेपर्यंत ते या मातृभूमीसाठी आणि मानव कल्याणासाठी झटत राहिले. मंडळी, आचार्य विनोबा गांधींविषयी असं म्हणतात की माझी गांधीजींनी परीक्षा काय घेतली असेल हे मला माहीत नाही, आणि त्यांच्या परीक्षेमध्ये त्यांना अनेक उणिवाही दिसल्या असतील, म्हणजे विनोबांच्या, परंतु त्यांनी मला मोठ्या मनाने माफ केलं असेल, क्षमा केली असेल. परंतु गांधीजींची परीक्षा मी घेतलेली आहे, म्हणजे विनोबांनी घेतलेली आहे. आणि विनोबा असं म्हणतात की गांधीजींमध्ये सत्यनिष्ठा एवढी होती आणि त्या सत्यनिष्ठेने मी प्रभावित झालो. त्यांच्या सत्यनिष्ठेमध्ये जरा जरी मला कणभर तरी उणीव बसली असती, त्यांच्या सत्यनिष्ठेमध्ये, अहिंसेमध्ये जरा जर कणभर तरी मला उणीव बसली असती, तरी मी गांधीजींसोबत राहिलो नसतो, असं आचार्य विनोबांनी म्हटलेलं आहे. ते म्हणाले, माझ्या संपूर्ण जीवनामध्ये, जीवन कालखंडामध्ये गांधीजीने एवढा सत्यनिष्ठ, गांधीजीने एवढा अहिंसेवर प्रेम करणारा, गांधीजीने एवढा सत्याग्रही माणूस मी पाहिला नाही, मला आढळला नाही, असं स्वतः आचार्य विनोबांनी म्हटले. माझं हे परमभाग्य आहे, असं विनोबा म्हणतायत, माझं परमभाग्य आहे, माझी पूर्वजन्माची पुण्याई आहे की मला ईश्वराने गांधीजींच्या चरणांशी आणून ठेवलं.
म्हणून माझं जीवन मी गांधींच्या चरणाशी समर्पित केलं आहे, असं आचार्य विनोबा, एक थोर व्यक्तिमत्व, व्युत्पन्न व्यक्तिमत्व, ज्यांना 14 भाषा येत होत्या, अत्यंत वेदशास्त्र संपन्न व्यक्तिमत्व, अशा एवढ्या मोठ्या व्यक्तींनी गांधींविषयी उद्गार काढणं. मंडळी, आचार्य विनोबा असंही म्हणतात की आपल्या भारतीयांना कुणालाही देवाचं रूप देण्यामध्ये धन्यता वाटते, की ह्याच्यामध्ये आम्ही ईश्वरी साक्षात्कार होता, संपूर्ण ब्रह्म खाली उतरलं आणि या मनुष्यामध्ये ते उतरून ते मनुष्य देवरूपामध्ये देवरूप साक्षात हा मनुष्य देवानेच या मनुष्याच्या रूपातून जन्म घेतला. अशा तऱ्हेची आपल्याला एक सवय असते की हा अवतारी पुरुष आहे असं म्हणत आम्ही धन्यता मानतो. आपल्या भारतीयांना ती सवय आहे. परंतु त्याने सामान्य माणसाला काय फायदा होणार आहे? 33 कोटी देवांच्या यादीत भर पडेल. 10 अवतारांमध्ये दशावतार आहे, त्यामध्ये 11वा अवतार होईल. 33 कोटी देवांमध्ये एकाची भर पडली तर काही फरक पडणार नाहीये. देवांचं काही होणार नाही भर त्याच्यामुळे. बरं, देवांचं भर झालेलंच आहे, परंतु सामान्य माणूस मात्र एका चांगल्या आदर्शाला गमावेल. म्हणजे गांधीजींसारख्या महापुरुषाला आपण माणूसच राहून दिलं पाहिजे. ते एक मानव होते, सामान्य मानव होते, आणि त्यांनी सामान्यातून जी असामान्य प्रगती केली, असाधारण प्रगती केली, त्याचं अनुकरण आपण सर्वांनी केलं पाहिजे. तो आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे की कशा परिस्थितीतून मनुष्य पुढे जाऊ शकतो. किती संकट आली, किती अडचणी आल्या, कशीही परिस्थिती असली तरी मनुष्य परिस्थितीवर मात करू शकतो. अतिशय सामान्य मनुष्यही असामान्य पदापर्यंत कसा जाऊ शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे गांधीजी आहे. नीतीचे जुने दृष्टांत आहेत, जुने सिद्धांत आहेत, ते आता या आधुनिक काळात उपयोगी येणार नाहीये. त्यामुळे नीतीचे नवे दृष्टांत, नवे सिद्धांत, त्या आदर्शांची आता गरज आहे. नवीन पिढीला आधुनिक काळामध्ये, विज्ञान युगामध्ये नीतीच्या नव्या दृष्टांताची आम्हाला गरज आहे. असा एक नीतीचा नवा दृष्टांत, एक जीवनशुद्धीचा एक चांगला आदर्श, जीवनशुद्धीचा एक दृष्टांत गांधीजींच्या रूपाने आमच्या सर्वांसमोर आला आहे. गांधीजी अलीकडच्या काळातलेच आहेत. त्यामुळे असा अलीकडच्या काळातलाच एक जीवनशुद्धीचा एक उदात्त उन्नत आयुष्य जगलेला एक दृष्टांत, अत्यंत पवित्र पुण्यदायी आयुष्य जगलेला एक सिद्धांत दृष्टांत आमच्या समोर आलेला आहे, अनायसे आमच्या समोर आहे. तो आदर्श आम्ही घ्यायला हवा. पुराण कथातल्या ज्या पुराण कथा झाल्या त्या पुराण कथा आहेत, त्याचा आदर्श आम्ही घेणारच आहोत. आम्ही वाचन आजपर्यंत आम्ही ऐकत आलो आहोत, परंतु त्याला कोणताही आधार नसतो. आणि हा जिता जागता आदर्श आमच्या समोर असल्यामुळे या सगळ्यांचा आधार असतो, पुरावे असतात. त्यामुळे अलीकडच्या काळात घडलेला हा आदर्श किंवा हा वस्तुपाठ आमच्या समोर असायला हवा, ह्याचं अनुकरण मी करायला हवं. मंडळी, आज भारताची ओळख जगामध्ये गोडसेवादी इथे किती त्यांनी खळखळाट केला, थैथयाट केला, किती त्यांनी द्वेष केला, गांधींचा दुस्वास केला, तरी जगामध्ये गांधींची ओळख ही गांधींचा भारत अशीच आहे. भारत हा गांधींचा देश आहे अशीच ओळख आहे. अविनाश धर्माधिकारी जेव्हा अमेरिकेला गेले आणि टॅक्सीमध्ये बसले, तेव्हा टॅक्सी चालक त्यांना म्हटलं, तुम्ही भारतातून आलेले आहात ना? हो. ते म्हटले हो. तर तो म्हणाला टॅक्सी ड्रायव्हर की तुम्हाला भारतीयांची आडनावं लांब लचक असतात, ते आमच्या लक्षात राहत नाहीत. ते म्हटले मग तुम्ही काय करता? तर म्हटले आम्ही गांधी म्हणून तुम्हाला ओळखतो, हा भारतातला म्हणजे गांधी, भारत म्हणजे गांधी. तेव्हा अविनाश धर्माधिकारी म्हणाले, खरी गोष्ट आहे, भारताची जगात ओळख गांधींचा भारत अशीच आहे. स्वीडनला आपले एक पत्रकार इथले गेले होते, मुंबईतले एक ज्येष्ठ पत्रकार गेले होते. ते पत्रकारांचा स्वीडनला पुरस्कार देण्यात आला. तिथे पुरस्कार देते समयी तिथे जे परिचय करून देण्यात आला, आणि ते परिचय करून देताना तिथल्या निवेदिका म्हणाल्या की ज्या देशाने गांधींसारख्या अद्वितीय माणसाला जन्म दिला, अशा व्यक्तीच्या थोर व्यक्ती देशातून हे आलेले आहेत. त्यावेळी ते पत्रकारी हेच म्हणाले की त्या निवेदिका असं म्हणाल्या की भारत देश हा गांधींचा आहे, ही आमची खरी ओळख आहे. त्यामुळे जगामध्ये गांधींचा भारत ही ओळख आहे. उद्या आता आज
2 ऑक्टोबर असल्यामुळे आज गोडसेवाद्यांचा थैथयाट होणार आहे. त्यांचा दुःखद दिन खरं तर आहे, काळा दिन आहे. हे ते भलतंच काय ते त्या दिवशी ते अपप्रचार करतात, थैथयाट करतात, वेगवेगळे विधानं करतात आणि यात विघ्न आणण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांनी चेंडू किती आपटला ते फरक काही पडणार नाही. तो चेंडू जेवढा जोरात आपटाल तेवढा चेंडू हा उंच उडत असतो, तेवढा चेंडू हा उंच उडत असतो. सूर्यप्रकाश, तुम्ही सूर्यप्रकाशाकडे कसे डोळे, जेवढे तुम्ही मोठे करून बघाल तेवढे तुमचे डोळे दिपवणारा सूर्यप्रकाश असतो, तुमचे डोळे दिपून जाणार आहेत. त्यामुळे या महापुरुषांची उंची आम्हाला कळत नाही. गांधीजींसारख्या विराट व्यक्तित्वाची उंची, की ज्यांनी सगळ्या क्षेत्रात संचार केलेला आहे, असं विराट व्यक्तित्व, त्यांचा अभ्यास आम्हाला करायचा नाही. गांधी नावाचा माणूस नाही, त्या गांधी नावाचा विचार होऊन गेलेला आहे आणि तो जगाला प्रेरणा देत राहणार आहे, प्रेरणा देतो आहे. परंतु अशा व्यक्तीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आम्ही केला नाही, अशा व्यक्तीचा अभ्यास करण्याचा आम्ही प्रयत्न केला नाही. जगामध्ये 600हून अधिक विद्यापीठात गांधी या विषय अभ्यासाला आहे. उगाच विषय अभ्यासाला असेल का? गांधींना महात्मा उपाधी उगाच मिळाली का? राष्ट्रपिता उपाधी उगाच मिळाली का? कोण म्हणते प्रमाण सापडत नाही. प्रमाण काय? त्या काळात तुम्ही जाऊन बघा, 40 ते 50 10 वर्षात ज्या ज्या घटना घडल्या, जो घटनाक्रम आहे त्या सगळ्याला गांधी सामोरे गेलेले आहेत. आणि आपल्याला एक चांगला भारत, अखंड भारत लाभलेला आहे, लोकशाही प्रधान भारत लाभलेला आहे. म्हणून खुद्द नेताजींसारखा गांधीजींचा वैचारिक विरोधक, त्यांनी गांधींना उपाधी राष्ट्रपिताही दिलेली आहे, नेताजी सुभाषचंद्र बोसांनी दिलेली आहे. आणि तेव्हा असले पंडित जवाहरलाल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, आचार्य कृपलानी, सगळेच महापुरुष तेव्हा हयात होते. उगाच कोणाला काही मिळत नाही आणि मागून गांधीजींनी काही मागून काही घेतलेलं नाही. त्यामुळे आम्ही हिमालयाच्या उंचीपर्यंत जाऊ शकत नाही जाऊ शकत नाही खरंच आहे, पण आपली नजरही पोचत नाही. याचं कारण असं आहे की आम्ही हिमालयाच्या पायथ्याशी आहोत. त्यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या माणसाला हिमालयाची उंची कशी दिसणार? म्हणून आम्हाला पायथ्यापासून थोडं दूर जाण्याची गरज आहे, तरच आम्हाला हिमालयाची उंची कळणार आहे. आज ज्या व्यक्तीचे 100हून अधिक देशामध्ये पुतळे आहेत, ज्या देशाचे 100हून अधिक देशामध्ये टपाल तिकीट आहेत, ज्या व्यक्तीवर 1,11,000 अधिक पुस्तकं आहेत, सर्वाधिक पुस्तकं जगात गांधीजींवर आहेत, दर महिन्याला एक पुस्तक गांधीजींवर कुठल्या ना कोणत्या देशामध्ये प्रकाशित होत असतं, अशा व्यक्तीचा आम्ही द्वेष करतो, अशा व्यक्तीचा आम्ही तिरस्कार करतो, अशा व्यक्तीचा आम्ही काही ना काही वाईट सतत फैलावत राहतो. हेतून साध्य काय होणार आहे? हेतून आम्हाला काय मिळणार आहे आणि भावी पिढ्यांना आम्ही काय देणार आहोत? आज 2 ऑक्टोबर आहे, अखंड जगभर गांधी जयंती होते. त्यामुळे आपण फक्त भारतीय साजरी करतो असं नव्हे. जरी आपण कुणीही गांधी जयंती साजरी केली नाही तरी उर्वरित सर्व देश, म्हणजे 150हून अधिक देश गांधी जयंती साजरी करतात. आणि हे ज्या गोडसेवाद्यांचं दुःख आहे, ही ज्यांची मळमळ आहे, हे ज्यांचं अपचन आहे, हे सगळ्यांना अजीर्ण होतं, हे सहन करण्यापलीकडे जातं की गांधी जयंती जगभर साजरी होते. गांधींना जगभर एवढा मान आहे, एवढा मोठेपणा आहे, हा मोठेपणाला सहन होत नाही. त्यामुळे सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी यांची अवस्था आहे. परंतु शेवटी कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते आणि कावळा फडफडून कधीही झाप मोडत नसतो. शेवटी तो हिमालय आहे. किती वारे आले, किती काय संकट आली तरी हिमालय ठामपणे उभा असतो. सागरात किती लाटा आल्या, किती वादळं आली तरी सागर ठाम असतो. जराही सागराचं पाणी कमी होत नाही. सागराचं पाणी कितीही काढलं, आतून निघालं की सागरावर परिणाम होत नाही, कारण तो सागर आहे. त्यामुळे गांधीजींचे विचार, त्यांचे आचार गंगेसारखे पवित्र आहे, गौरी शंकरासारखे उज्ज्वल मंगल आहे, निरभ्र आभाळासारखे सुंदर आणि मोहक आहे. ते अखंड जगाला प्रेरणा देत राहणार आहे. जगाच्या अंतापर्यंत गांधीजींचा विचार हा जगाला प्रेरणा देत राहणार आहे. आजपासून 2 ऑक्टोबरपासून पुढचे 7 दिवस गांधी सप्ताह हा जगभर साजरा होतो. गांधी जयंती फक्त आज म्हणजे 2 ऑक्टोबर रोजीच नसते, तर आजपासून गांधी जयंतीला प्रारंभ झालेला आहे. या गांधी जयंतीच्या दिवसापासून वेगवेगळ्या विषयावर गांधीजींनी सर्व विषयात संचार केलेला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या विषयावर व्याख्यानं, परिसंवाद, चर्चासत्र
अखंड जगभर कार्यक्रम सुरू असतात, चर्चासत्र सुरू असतात, व्याख्याने सुरू असतात, तरुणांचं प्रबोधन सुरू असतो. आणि आता तरुणांनाही, जगभरातील तरुणांना एक आकर्षण वाढू लागलं आहे की एवढी मोठी व्यक्ती, एवढा मोठा माणूस आमच्या देशात अलीकडच्या काळात होऊन गेला, परंतु आम्हाला आमच्या गुरुजनांनी, आमच्या पालकांनी, आमच्या ज्येष्ठांनी ह्या माणसाची, विचारांची महत्ता कधी सांगितलीच नाही, जाणवून दिली नाही. आम्हाला कधी समजावून सांगितलंच नाही की हा मनुष्य एवढा मोठा आहे, याचे विचार आभाळासारखे मोठे आहेत, सर्वव्यापी आहेत, सर्व जगाला, विश्वाला व्यापून टाकणारे आहेत, मानव कल्याणकारी आहेत. त्यामुळे गांधीजींचे विचार जोपर्यंत हे जग आहे तोपर्यंत या जगाला गांधीजींचे विचार प्रेरणा देत राहणार आहे. सर्वांना सुख लाभावे अशी आरोग्य संपदा, कल्याण व्हावे सर्वांचे, कोणी दुःखी असू नये. रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम. जय हिंद, जय भारत. महात्मा गांधी की जय.